नमस्कार. दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याची बऱ्याच वेळेस दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या पेरेंट्सला किंवा संस्थांनासुद्धा माहिती नसते. मग त्याचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा कसा करायचा, अर्ज कुठं करायचा याबद्दलही माहिती नसते आणि म्हणून अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळे अनेक दिव्यांग बांधव भगिनी ह्या त्याच्यापासून वंचित राहू शकतात. म्हणून त्यावरती एक चांगला उपाय म्हणून आपण हे पोर्टल तयार केलेलं आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in हे आपण त्याचा लॉन्च केलेलं आहे. ते सर्वांच्यासाठी ओपन झालेलं आहे. माझी विनंती अशी आहे की आपण याच्यावरती जे दिव्यांग व्यक्ती आहेत किंवा पेरेंट्स आहेत त्यांनी या दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या एक वेळेस व्हिजिट करावी. त्याच्यावरती मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे एक वेळेस प्रोफाईल तयार करावं. इथं लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर नागरिक लॉग इन म्हणून येतं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे कळेल की पूर्णपणे आपला लॉग इन तयार करायचा VDID नंबरच्या माध्यमातून आणि तो एक वेळेस लॉग इन झाला, प्रोफाईल झाला की मग आपण याचा पोर्टलवरती शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा शासनाच्या योजना सर्व ज्या आहेत त्याचा फायदा करून घेता येईल. हे करत असताना आपल्याला इथं दिसेल की शासकीय योजना कोणत्या आहेत. तर क्लिक केलं तर आपल्याला सर्व प्रकारच्या योजनाची इथं माहिती भेटेल. मग अगदी स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना कोणत्या आहेत हे आपल्याला दिसेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्या आहेत हे दिसेल, वेगवेगळ्या विभागाच्या कोणत्या दिव्यांगासाठी योजना आहेत त्या दिसतील आणि आपल्याला संक्षिप्त माहिती दिलेली आहे. म्हणजे GR वाचण्यासुद्धा गरज नाही की आता ही जर बघितली योजना तर याच्यामध्ये काय काय आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रथम दिलेले आहेत, बेनिफिट्स काय भेटणार दिसते आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट हे 3 जर गोष्टी तयार झाल्या की आपल्याला लगेच ॲप्लिकेशन करता येतं. आणि म्हणून अशा पद्धतीचे हे तयार आपण यासाठी केलेलं आहे की दिव्यांग व्यक्तींना याचा योजनांचा लाभ भेटला पाहिजे. आता आपण कोणतीही योजना घेतली तर योजनेमध्ये बघितलं तर ते एक उदाहरण म्हणून सांगतो की ही जी योजना आहे तर याच्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी कोणती आहे, मॅरेज इन्सेंटिव्हसाठी स्कीम आहे, त्याच्याबद्दल जर बघितलं याच्यावरती आपण क्लिक केलं तर आपल्याला दिसेल की हे क्रायटेरिया कोणते आहेत, एलिजिबिलिटी काय आहे हे दिसेल, बेनिफिट कोणते आहेत हे बघता येतील आणि याच्यावरती ह्या डॉक्युमेंटच्या आधारे आपल्याला ॲप्लिकेशन करता येईल. आता हे ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये अप्लाइड स्कीम कोणत्या आहे त्याच्यावरती दिसेल, ग्रीव्हन्स रिड्रेसल करता येईल, एलिजिबल स्कीम कोणती हे तुम्हाला इथे माहिती भेटेल. जी माहिती आपल्याला एक वेळेस आपण जे रजिस्ट्रेशन प्रोफाईल क्रिएट करणार आहे त्याच्या आधारे आणि स्कीमची आहे याचा AIचा वापर करून केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ट्रॅक पण करता येईल. आता हे एक वेळ झाल्यानंतर ती स्कीम आपल्या शासनाकडे म्हणजे अधिकाऱ्यांकडे जाते. अधिकाऱ्यांकडे ती माहिती येते आणि अधिकाऱ्याकडे माहिती आल्यानंतर त्याच्यावरती कारवाई करतात. सबमिट एक वेळेस केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे ट्रान्सपरंटली कुणाकडे पेंडिंग आहे आपल्याला दिसतं आणि मलाही दिसतं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर कोणत्या स्कीमचे अर्ज कोणाकडे किती पेंडिंग आहेत हे मला इथून दिसतं आणि म्हणून मग त्याच्यावरती आपल्याला बघता येतं. आता उदाहरण म्हणून सांगतो की आपल्यासमोर दिसतंय की आज जी स्कीम आहे मॅट्रिमोनियल इन्सेंटिव्ह स्कीम याचे अर्ज किती आलेले आहेत, आज तर 54 पर्यंत आलेले आहेत. जिल्हा परिषद CEOकडे एवढे पेंडिंग आहेत, 8 रिजेक्ट झालेले आहे. कोणत्या विभागात किती आहेत हे बघायचं म्हटलं तर पुणे डिव्हिजनला आहेत, कोल्हापूरमध्ये गेलं तर कोल्हापूरचा कोण अर्ज आहे हे सुद्धा मला इथून बघता येतं. हे का केलेलं आहे तर मला इथून किंवा आयुक्तांना किंवा वेगळ्या ऑथॉरिटींना हे कळलं पाहिजे की तो अर्ज जो आहे तो किती दिवस कुणाकडे पेंडिंग आहे, त्याच्यावरती योग्य कारवाई होते की नाही होते, का त्याचं ॲक्सेप्ट केलं ते बरोबर केलं आहे का चुकीचं केलं आहे, रिजेक्ट केलं तर चुकीचं केलं आहे का बरोबर केलं आहे, ही माहिती मला इथं बसून बघता येते. त्याच्यामुळे मला वेगळे रिपोर्ट मागण्याची गरज नाही. म्हणून नागरिकांनी जो अर्ज केलेला आहे त्याचं वेळेत निराकरण करणं, ते ग्रीव्हन्सेस असतील किंवा योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला असेल, ही सर्व माहिती एका क्लिकवरती नागरिकांना तर आहेच, दिव्यांग व्यक्तींना तर आहेच आहे, त्या पोर्टलच्या आधारे भेटणारच आहे. त्याचबरोबर ती अधिकाऱ्यांना पण आहे आणि ती सगळं इथून मला बघता येतं, मॉनिटर करता येतं, त्याचा आढावा घेता येतो. मला वेगळ्या रिपोर्टची गरज नाही. म्हणून माझ्याकडं आज कोणी जर व्यक्ती आला की मी एवढा अर्ज केलेला आहे, मला 5 महिन्यापासून जिल्हा परिषदमध्ये पडून आहे, तर मी इथं तात्काळ तपासू शकतो की नाही आहे तुमचा अर्ज इथं पेंडिंग आहे का, इथं किती दिवस ॲप्लिकेशन केलं आहे, कधी केलं आहे, कुणाकडे केलं आहे, त्यांनी त्रुटी काढली असेल तर तुमच्याकडे कधी पाठवलेलं आहे, हे मला सर्व इथं तपासता येतं. आपल्याला हे ते कळतं. आणि म्हणून माझी विनंती आहे की एक वेळेस आपण नागरिकांनी, दिव्यांग व्यक्तींनी आणि त्यांच्या पेरेंट्सनी या योजनांचा लाभ घ्यायचा ठरवल्यानंतर पोर्टलवरती व्हिजिट करा, तिथं रजिस्ट्रेशन करा, प्रोफाईल क्रिएट करा आणि आपला योजनाला अप्लाय करा. योजना कोणत्या अप्लाय करता येतील ते समोर दिलेले ते दिसतं. हे युनिक पोर्टल असं आहे की जी योजना आपल्याला कोणत्या योजनाला लाभार्थी आपण एलिजिबल आहात ही सिस्टमच्या आधारे आपल्याला सांगता कळतं. त्याला आपल्याला शोधायची गरज पडत नाही.
कारण आपण जी माहिती भरलेली आहे आणि योजनेचे जे क्रायटेरिया आहेत याचं AI च्या माध्यमातून आम्ही मॅपिंग केलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला त्या योजना रेकमेंड केल्या जातात. आपल्याला लगेच अप्लाय करायचं असेल तर आपण डायरेक्टली त्याच्यावरती जाऊन आपण अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर अर्जाची स्थिती काय हे बघू शकता किंवा आपल्याला तिथं पूर्णपणे जर एखादी कंप्लेंट करायची असेल जसं मी सांगितलं तर आपल्या डॅशबोर्डवर ग्रीव्हन्स रिड्रेसल करू शकता. अप्लाइड स्कीम आपल्याला दिसू शकतात, एलिजिबल स्कीम आपल्याला दिसू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी यासाठी केलेल्या आहेत की शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचाव्यात, त्या योग्य पद्धतीने पोहोचाव्यात, प्रोसेस पूर्णपणे ट्रान्सपरंट असावी, कुणालाही कोणत्या प्रकार कार्यालयात जाण्याची गरज पडू नये, फोन करण्याची गरज पडू नये आणि आपला लाभ, आपल्या हक्काचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचावा हे त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून याचा लाभ सर्वांनी घ्यावा. हे लाभ घेण्यासाठी अजूनही काही अडचणी असेल तर डेफिनेटली आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. त्याची आवश्यकता भासणारच नाही, पण त्यानंतरही जर काही अडचणी असेल तर डेफिनेटली आपण संपर्क साधू शकता. माझी सर्व संस्थांना, कार्यालयांना, व्यक्तींना आणि विशेष करून दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या पेरेंट्सला विनंती आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टल याच्यावरती आपण लॉग इन करा, रजिस्ट्रेशन करा, खरी माहिती आणि परिपूर्ण माहिती भरा आणि दिव्यांगासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेऊन दिव्यांगाचं सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आपण आणू, इन्क्लुझिव्ह सोसायटी तयार करू, जेणेकरून ते या समाजाचे एक इंटिग्रेटेड इक्वल नागरिक आहेत असं त्यांनाही ट्रीटमेंट देऊ, जेणेकरून खरोखरच आपला दिव्यांग व्यक्तीचं सक्षमीकरण होईल आणि समाजाचा उत्कर्ष होईल. धन्यवाद.